नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। अशोक चव्हाण यांच्या घरासमोर काँग्रेस जिंदाबादची घोषणाबाजी। काँग्रेस भाजपा कार्यकर्ते आमने सामने। हिंगोली प्रतिनिधी रवी कुंटे। महापालिकेच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण अभ्यासिकेच्या लोकार्पण सोहळ्यात काँग्रेस कार्यकर्त्या व अशोक चव्हाण समर्थक आमने सामने आले होते। माजी गृहमंत्री कैलासवासी डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण अभ्यासिकेचे लोकार्पण आयोजित करण्यात आले होते। मात्र या कार्यक्रमातला काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींना डावलल्याने काँग्रेसने विरोध केला होता। याबाबत खासदार वसंतराव चव्हाण यांनी लेखी तक्रारही दिली होती। नंतर महापालिकेने निमंत्रण पत्रिका बदलून सर्व लोकप्रतिनिधींची नावे छापली गेली। खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा होत असताना मात्र तिथे उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली। तेव्हा अशोक चव्हाण यांच्या समर्थकांनी देखील घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली। दरम्यान महापालिका प्रशासनाने शिष्टाचार पाळला नाही याचा आरोप काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांनी कार्यक्रमावर नंतर थोड्या वेळाने बहिष्कार घातला। तर पाहूया सविस्तर वृत्त, नेमका काय प्रकार घडला या लोकार्पण सोहळ्याच्या अनुषंगाने आणि काय वक्तव्य केले ज्येष्ठ नेत्यांनी, तर जाणून घेऊयात अधिक माहिती। आपले प्रतिनिधी रवी कुंटे या ठिकाणी जोडले गेले आहेत। अभ्यासिकेचं अतिशय सुंदर काम झालेलं आहे। महानगरपालिकेच्या अभ्यासिका अतिशय सुंदर बांधलेली आहे। मी जिल्ह्याचा पालकमंत्री असताना तो निधी देण्यात आलेला होता आणि म्हणून त्या अभ्यासिकेचे काम अतिशय सुंदर, वातानुकूलित आणि सामान्य लोकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त असं ठरेल। सर, वसंत चव्हाण यांनी बहिष्कार टाकला। नाव कोणशी नाव नसल्यामुळे मला माहित नाही, मला काहीच माहित नाही। ते आले होते हे मला माहित नाही, बहिष्कार टाकला हे मला माहित नाही। शंकरराव चव्हाण साहेब महाराष्ट्राचे आदर्श आहेत। हो, आणि त्यांच्या अभ्यासिकेच्या नावाने होत असेल तर अशा पद्धतीने त्यांना विचारा, मला विचारा मला फायदा काय, त्यांना विचारलं नाही। चांगली गोष्ट, आगे बढो म्हणून आगे बढ़ते आहे। हा कार्यक्रम महानगरपालिकेचा आहे। महानगरपालिकेच्या शासकीय पैशातून या ठिकाणी हे वाचनालय या ठिकाणी बांधलेलं आहे। आज या उद्घाटनाची कार्यक्रम पत्रिका बघितल्यानंतर या ठिकाणी काही लोकांनी या ठिकाणी लोकप्रतिनिधींना डावलण्याचा प्रयत्न केला। त्या संदर्भात काल आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना आणि कमिशनर साहेबांना निवेदन दिलं। त्यानंतर त्यांनी आज पत्रिका सुधारून त्या ठिकाणी लोकप्रतिनिधीची नावं टाकली। मागच्या कार्यक्रमामध्ये खासदार साहेबांचं त्या ठिकाणी नाव नव्हतं, माझं स्वतःचं, आणि इतर पदाधिकाऱ्यांचंही नव्हतं। आज पत्रिका सुधारल्यानंतर ह्या कार्यक्रमाला आम्हाला निमंत्रित करण्यात आलं। खरं म्हणजे आज ह्या इमारतीचं उद्घाटन झालं, पण या ठिकाणी जे स्टेज केलेलं आहे स्वतः त्यांनी स्टेज केलेलं, नगरपालिकेचं स्टेज नाही। आणि त्या नगर स्टेजवर सन्माननीय जे पत्रिकेत नावं आहेत त्यांची नावं नाहीत, न फोटो नाहीत, आणि त्या बॅनरवर
इतर पदाधिकाऱ्यांची नावे आहेत म्हणून हा कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही या बहिष्कार टाकलेला आहे आणि तुमचं नाव नाहीये नाही ना नाही पण राजकीय दबावामुळे त्यांनी महापालिका असा केला आरोप आहे का? हो बिलकुल राजकीय दबावच आहे. कोणाच्या सांगण्यावरून? आता कमिशनर असतील, बाकी त्यांचे प्रशासनाचे अधिकारी असतील. तक्रार करणार का? तक्रार तर मी केली, आणखी नाही करणार. नगरपालिका प्रशासनाचा जाहीर निषेध. तर पाहूयात सविस्तर वृत्त आपल्या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलवर. प्रतिनिधी रवी कुंटेसह ब्युरो रिपोर्ट नांदेड. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.